आज आहे ना आमच्या स्वराज राजांची मज्जाच मज्जा आहे, कारण त्याच्या आवडतेचे हे फिश त्याला फ्राय करून मिळाले. तर कसे करायचे चला सांगते. तर हे 1 किलो आंबळ्या मी घेतले. तर या आंबळ्यांना कोणी कोणी चिंगळ्या सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही करता कसे हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर या 1 किलो आंबळ्या घेतल्या, साफ केल्यात, आणि साफ करायला थोडासा वेळ लागतो, पण चवीला एकदम भारी लागतात. तर ह्या आंबळ्या साफ करून घेतल्या, आणि या आंबळ्यांना एक लिंबू पिळून घातले, आणि चवीनुसार मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला घातलाय. मस्त कोट करून घेतलं मसाल्यामध्ये, आणि बेसनमध्ये आणि रव्यामध्ये सुद्धा कोट केलं. तर रवा अर्धी वाटी आणि 2 चमचे बेसन घातले, चवीनुसार मीठ आणि हळद रव्यामध्ये सुद्धा घातलेली आहे, आणि कांदा लसूण मसाला सुद्धा घातलाय. आणि यामध्ये रव्यामध्ये सुद्धा कोट करून छान या तव्यावरती शालो फ्राय करून घ्यायच्यात. कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेम वरती मस्त फ्राय करून घ्यायच्यात. ह्या आंबळ्या आहेत ना खूपच मस्त कुरकुरीत बनतात. काटे काढण्याची सुद्धा गरज लागत नाही. खूप भारी ह्या आंबळ्या बनतात. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.